नाभिक समाज आहे जो पिढ्यानपिढी ते नागाचा व्यवसाय तिथे करतात. तर आपल्याला माहिती भाविक जेव्हा नाशिकला तेव्हा केश वपन तिथे होतं. तर काही केस जे होते ते कुंडात त्यावेळेस पडले होते. रामतीर्थामध्ये ते केस पडले आणि ती कंप्लेंट पेशव्यांकडे गेली की जे नाभिक समाज जो आहे तो त्याचा व्यवसाय करत आहे पण स्वच्छता ठेवली जात नाही. ते केस जे आहे काढलेले ते गोदावरीमध्ये पडलेले. तर पेशव्यांचं पत्र नाभिक समाजाला आलं की तुम्ही उपजीविका ज्या गोदावरीवरती चालवता जे तीर्थ आहे आपल्यासाठी आपल्यासाठी श्रद्धास्थान आहे त्याच्यामध्ये अस्वच्छता चालणार नाही. जर परत अशा पद्धतीने काही प्रदूषण गोदावरीचं झालं तुमच्यावरती कारवाई करण्यात येईल. तर हा अवेअरनेस म्हणजे सेंट्रल गव्हर्नमेंटकडनं ही काळजी घेतली जायची. तर त्याच पद्धतीने अवेअरनेस आपण समाजात क्रिएट केला तर गोदावरी सगळ्यात मोठी जी समस्या आहे प्रदूषण त्यापासून दूर होता येईल. म्हणून ही पीपीटी आपण नाशिकमध्ये जेवढे कॉलेजेस आहे जेवढे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स आहे आणि त्याच्यानंतर भाग 2 मध्ये कॉर्पोरेट ऑफिस असतील किंवा गव्हर्नमेंट ऑफिस असतील त्यांच्यापर्यंत हा डाटा पोहोचवणं आणि काहीतरी उपाययोजना आपल्याला करता येईल कुंभमेळ्याच्या आधी गोदावरी स्वच्छ करण्यासाठी याच्या